तुम्ही शोधा, मी अपाय कसा होईल ते पाहतो. माझ्या मालकांना सुखरूप घरला आण बघ. हे सोड समजा, तू चला आपल्या घरला, आपण की तू बोल. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. ऐका माझं. प्रश्न फक्त ह्या एका लेकीचा नाही, माझ्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक लेकीचा आहे. पोरींची जी शाळा काढली ना, त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे बाबा. किती बी झालं ना तरी तुम्हासनी सावित्रीवरची माया लपवता येणार नाही. अहो सोडा की आता तिच्यावरचा राग. का सोडावा सांगा सावित्री, का राग सोडावा? ही एक बोट कधी लावलं नाही माझ्या पोरीला मी, आणि तिथं गाव शेणखाला फेकते, तिच्या अंगावर चिखल मारतय. कसं सहन व्हावं? अहो माझं काळीच आई होती, पर तिला पडले का काही? हा, त्या शाळेमोर बापाच्या मायेचं काही पडले का तिला? आणि ते जावई बापू एवढं सान सुरत म्हणून फिरतात समधीकडं. सोन्यासारखा संसार करायचा राहिला बाजूला, आणि या चिखलात रुतत बसल्यात. कसं सण होईल मला? हो पाटील, बाहेर या. फौजदार साहेब, बघा फौजदार साहेब, असं अचानक कसं काय? हा, यावंच लागलं तुमच्या दाराशी. म्हणजे तुमच्या लेकीची आणि जावयाची करणीच तशी आहे ना. काय काय झालं? तुमच्या लेक जावयानी पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली आहे. भय आलं का नाव माझ्या? त्याचं काय? तुमची मुलगी पुण्यातील लेकी बाळींना शिकवते, याचं कौतुक साताऱ्यातील कलेक्टर साहेबांच्या कानावर केलंय. आणि त्यांच्या पत्नी मिसेस रोजी, त्यांना विशेष आनंद झाला जेव्हा त्यांना कळलं की सावित्रीबाई सातारा प्रांतातील शिरवळ गावच्या माहेरवासीण आहेत. तेव्हा त्यांनी सावित्रीबाईंचा सन्मान करण्यासाठी हे चोळी, बांगडी आणि सन्मानपत्र दिलेलं आहे. हे काय काय म्हटलं? कलेक्टर बाईने माझ्या सावीचं कौतुक? हो, लेक असावी तर अशी. आता पुण्यात गेला तर सावित्रीबाईंना माझा निरोप द्या. इकडं बी शाळा काढा एखादी. माझ्या दोन्ही मुली शाळेत घालतो म्हणाव त्यांना. पाटील, हो पाटील. हा, येतो म्हटलं. नमस्कार. होय. पंत, सगळे जमले आहेत. आता आपण कोणाची वाट पाहत आहात? एक मोठी विदुषी येते आहे. पंचांग, ज्योतिष, होराशास्त्र यावर मोठे प्रभुत्व. शिवाय 18 पुराण, गीता मुखद्गत आहे त्यांना. चेहरा पाहून मागचा जन्म सांगतात, हात बघून भविष्य, आणि नाडी पाहून रोग सांगतात. शिवाय मोठ्या सरकारी हुद्द्यावर
कोण यज्ञेश्वर शास्त्री? असे यज्ञेश्वर शास्त्री 100 एका बाजूला आणि ही एक आसामी एका बाजूला. यावे यावे अलभ्य लाभ, यावे यावे. पंत कशासाठी बोलवले? नरहरिपंत, आता आपणच भूदेव तारावा, आता आपणच धर्मशास्त्र वाचवावं. पंत त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. अहो धर्मावर संकट येत राहतात, पण तो भगवंत सगळं तारून नेतो. अहो त्या भगवंताने वणवेच्या वणवे गिळंकृत केले, ते त्याच्या ज्योतीचे काय? हा? आता आपणच उपाय काढावा, पण पहिली ती शाळा बंद करावी. नाही, शाळा बंद करता येणार नाही. सांगतो त्या दुष्ट इंग्रजांना त्या ज्योती फुलाचे कार्य आवडायला लागले, तेव्हा नुसता विरोध करून शाळा बंद पाडणं आता शक्य नाही. मग मग करावे तरी काय? करावे काय? गंगाधर शास्त्री, लोकांना धर्माची ऊब द्यावी लागेल. रीती परंपरांना आतून कलही द्यावी लागेल आणि पाप पुण्याचं गाळप वाढवावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, गोर गरिबांच्या समोर देवाला सतत जागृत ठेवावं लागेल. त्यामुळे काय होईल? धर्मसूत्र आपल्या हाती असेल तर भूदेवाला भय नाही. हो, भय निर्माण झाले त्या कोण भटास बघा. नुसती शाळेची घंटा वाजली की त्यांना घाम फुटतो. अहो त्या ज्योत्याच्या बायकोने एका निरीच्छ सच्छिल ब्राह्मणावर हात टाकला. हे बरे नाही झाले, शिवाय इंग्रजीतनं सुनावले. असे होते कधी कधी. अरे एखाद्या बेडकाने सापाला पंजा मारला तर शेषाने हवालदिल होण्याचं काहीच कारण नाही. असे कसे म्हणता? पूर्वी भूदेवाकडे रागाने जरी पाहिले तर ते ब्रह्मपातक सिद्ध व्हायचे, आणि आज एक शूद्र स्त्री भूदेवावर हात उचलते. तिचा नवरा हात उचलण्यास दजावतो. काय हे? भूदेवांचा धाक संपला नाही, धाक वाढेल. पण पंत तुम्ही असे धास्तावू नका. असे कित्येक आले आणि गेले, पण धर्म स्थिर आहे. आणि हा नरहरी पंत सुद्धा. नाही, मला आता सहन होत नाही. त्या जोत्याचा सर्वनाश करायचा आहे. होईल, ही काही मोठी गोष्ट नाहीये पंत. प्रथम मला धर्मग्रंथात काही उपाय सापडतो का ते पाहू दे. उपाय तुम्ही शोधा, मी अपाय कसा होईल ते पाहतो. साविजय, लेख आणि जावायला समजून घेण्यात गफलत झाली का हो माझी? ते दोघं साळा चाली होत्यात म्हणून आपण लेकीचं नाव टाकलं, आणि त्याच कारणासाठी एवढ्या मोठ्या साहेबानं त्याच्या मडमेनं एवढा सन्मान एवढं कौतिक केलं त्याच. साळा चाली होत्यात म्हणजे लई मोठं काम करत्याच. आहे की ही साडी चोळी बांगडी हे समद कुठे ठेवून कुठे नको असं झालंय बघा. हा पण आता हे समद पाठवायचं कसं? महात्माला पाठवायचं का हे समद घेऊन पुण्याला? महात्मा नका, आपण जाऊ पुण्याला. हो, खरं सांगताय? नाही म्हणजे तुम्ही रागावलेलात ना, पुण्यासनी येणार नाही म्हणून सांगितलेलं. हा काय डोसकं तुमचं साविजय. सकाळी मी महात्माला म्हटलो तुझ्या डोसक्यात दगड घालीन घातला.
अहो रागाच्या भरात बोललेलं सबूत असते ते सरून जायचं ती. आणि माझी लेक सावी, तिच्याकडे जाय कसला रुसवा फुगवा, कसला राग, आणि कशाचा कमीपणा. खंडेरायाच पावला म्हणायचं की. कपाळ करंट ठरलो मी सावीचे. साळ पाहिली लेकीला नाही नाही ते बोललो मी. पर गोऱ्या साहेबाला कळलं माझी लेक काय करते. एवढं कौतिक, एवढा मोठा सन्मान माझ्या लेकीचा. इतकी वर्ष खानदानी पाटीलकी आहे आपली, कुणाला नाही मिळाला बरं का एवढा सन्मान. हे असं कौतिक हे माझ्या सावीनं करून दावले. घराण्याचं नाव मोठं केलंय पोरीनं. आता काय म्हणतील लोक, लेख कुणाचे? खंडोजी नेवशे पाटलाची लेख आहे. हाव, रडू नका की, सोबत नाही तुम्हाला. पान फेडलो पोरीन. चला पाटलीन बाई, तयारी करा. सकाळच्याला निघायचं पुण्याला आपण. साऊला भेटायचं. जाऊ बाई, काय व हात जीव काही थाऱ्यावर दिसत नाही. हे आले नाहीत ना अजून. बघा ना किती उशीर लावले तुमच्या तात्या साहेबांनी. येतील की, आता ते काय कुकुला बाळ आहे होय. जेवून घ्या बरं तुम्ही अगोदर आणि झोपायला चला. अहो, मला लय काळजी वाटते हो. अंधार बी बघा ना किती पडलाय. जाऊ बाई, नका काळजी करू तुम्ही. येतील ते. बरं कुठं गेले सांगून गेलेत का? वय देणगीसाठी कुठेतरी लांब जायचं असं म्हणले होते. पर असं बी म्हणले होते की 30 मावळाच्या आत घरला येतील म्हणून. काय कळत नाही हो, अजून आले नाही ते. काळजी वाटते. त्यात त्यात माणसं वाईटावर टपून बसली आहेत. ज्योती, हा माणूस खोटा आहे. देणगी देतो म्हणून बोलावले आणि अजून त्याचा पत्ता नाही. नाही रे, तसा टाळणारा माणूस नाहीये. ते झालंच. पण ज्योती, मी निघू का? संकष्टी आहे, चंद्रोदय झालाय. मला घरी गेले पाहिजे, नाहीतर सगळ्यांच्या उपवासाचा खोळंबा होईल. ह, तू निघ. मी थोडा वेळ वाट पाहतो, नाहीतर मग मीही निघतो. अहो, झोपला नाहीत अजून. झोपला असता तर समया मालवल्या असत्या ना. तुम्ही झोपा, मी वाट पाहतोय कुणाची तरी. अगो बाई, अशा अवेळी कोणाची वाट बघताय म्हणायचं? सगळेच सांगायला हवे का? नाही, परंतु येणारा कोणीतरी अशी खबर घेऊन येणार आहे की ती ऐकून मी शांत झोपेन. दाराला अडसर लावू का? नाही ना ग. मी काय म्हणते, तुम्ही जाऊन झोपा, मी जागी राहते. हा अगं बाई, आता किती उशिरा तुम्ही तात्कळत बसणार? आणि तात्यासाहेब आल्या तर हाका मारतील की, नाहीतर दार वाजवत्याल. हा, मला काही चैन नाही पडायचं ते आल्याशिवाय. मी राहते जागी. हा, तुमचं म्हणणं बी बराबर आहे म्हणा. कधी एवढा येळ करत नाही बघा तात्यासाहेब. आज कुठं अडकलं कोणाच ठाव.
अहो जाऊ बाई, चला की आत. आता इथं असं बसून राहिले ना तात्यासाहेब काही येणार आहेत का? हा चला की. ताईसाहेब मी गोवंडनकडे जाऊ का? त्यांच्याकडे पाहून येते. हा अगो बाई, एवढ्या रात्री नाही नाही. ड्युटी घेऊन जाते ना. हा आणि त्या जवळच आहे की, पटकन जाऊन येते की. नाही बाई जाऊ बाई, एक म्हणता तुम्ही काही दुसरं काढू नका बरं. तुम्ही चला 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 मॅम, म्हणते चला. नाही चला तुम्ही येत्याल तात्यासाहेब. चला येत्याल. खूप आतुरतेने या बातमीची मी वाट बघत आहे. आणि गोपिका, बातमीच अशी आहे ज्याने अख्ख्या पुण्यात पुन्हा एकदा साखर वाटायची इच्छा होईल, आणि ती मी वाटणार. आता तुमच्या इथं खोलीत तुम्ही वाट बघत बसा. दारात बरं वाटत नाही हो. मी आलेच. देवा, माझ्या मालकांना सुखरूप घरला आण बघ. काऊन जीवाला घोर लावतोय माझ्या. त्यांना सुखरूप घरी आण. पेठेत घराघरात जाऊन सांगा काय घडलं, कसं घडलं. उठ बाई दारी उभी सरस्वती. उठ बाई दारी उभी सरस्वती. येता हातात लेखणी तुझ्या विकासाला गती. येता हातात लेखणी तुझ्या विकासाला गती.
गती येता हातात लेखणी तुझ्या विकासाला गती. पेठेत घराघरात जाऊन सांगा काय घडलं, कसं घडलं. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.